अटल सेतू सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्यानंतर रविवारी रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करून सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी झाली होती। यावेळेस सेतूवर वाहनं उभे करून इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी 264 वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। या चालकांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारला गेला। तर अटल सेतूच्या 10 किलोमीटरच्या हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलीस पाहत आहेत, तर उर्वरित भागाची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांकडे आहे। दरम्यान या सेतूवर चालकांनी गाड्या उभ्या करत सेल्फी घेण्याचा आनंद लुटला आणि या सर्व वाहन चालकांवर त्यानंतर दंड आकारणी केली गेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। अटल सेतू सुरू झाल्यानंतर या सेतूवर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी होती। अनेकांनी या अटल सेतूवर बाजूला वाहनं उभी करून सेल्फी घेण्याचा आनंद लुटला। त्यानंतर मात्र पोलिसांनी कारवाई केली। खरं तर या अटल सेतूवर वाहनं उभी करू नयेत असा नियम आहे, तरी सुद्धा वाहनं उभी करून हा नियम मोडला, त्या प्रकरणी कारवाई केली गेली। तर ही दृश्य आपण पाहतोय। अटल सेतूवर खरं तर वाहनं उभी करू नयेत असा नियम आहे। ताशी 100 किलोमीटर वेगानं वाहनं या सेतूवरून धावत असतात। नुकतंच या अटल सेतूचं उद्घाटन झालं, त्यामुळे या अटल सेतूवरून वाहनं घेऊन जाताना अनेक जण आपल्याला दिसले। मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। या अटल सेतूवरून प्रवास करण्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण जात होते। मात्र त्याच वेळेस या अटल सेतूवर काही जणांनी बाजूला वाहनं उभी करून सेल्फी घेण्याचा आनंद लुटला। मात्र त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे। नियम मोडला, त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर याचा आढावा घेतलाय या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। शिवडी नावाशेवा अटल सेतू हा सर्वसामान्यांसाठी आणि वाहन चालकांसाठी खुला झाला असून 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मात्र या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय जवळपास 10 ते 15 हजारहून अधिक वाहनांचा या पुलावरना प्रवास झालेला आहे। मात्र शिवडी नावाशेवा अटल सेतूवर विनाकारण वाहन उभी करण्यास मनाई असतानाही गेल्या काही दिवसात अनेक जण वाहने कडेला लावून फोटो तसंच व्हिडिओ शूट करत असल्याचं निदर्शनास आलेला आहे। सोबतच आपण पाहतोय की विनाकारण रेंगळत असल्याचं देखील MMRDAच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचं, सोबतच त्याचबरोबर वेगात येणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका जो आहे तो संभावत आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की पुलावरून 100 किमी वेगाने वाहनं जी आहेत ती धावत आहेत। अशाच परिस्थितीमध्ये पुलावर सेल्फी घेण्याचा प्रयत्न हा उभे असलेले लोक त्याचे अपघाताचे बळी पडू शकतात। त्यामुळे नियमांचा अवमान करून सेल्फी काढणाऱ्यांवरती नियंत्रण आणण्यासाठी पोलीस विभागाने पुलावरती गस्त वाढवण्याची गरज सध्या व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आपण पाहतोय की अटल सेतूवर प्रवास करताना वाहने धोकादायकरित्या थांबू नये असं आव्हान वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं असून काही वाहन चालकांवरती देखील याच प्रकरणामध्ये कारवाई केली असल्याचं देखील सांगितलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।